मला तर अजिबातच वाटलं नव्हतं की राखी विशालसोबत एवढ्या खालच्या थराला जाणार आहे आणि असा ड्रामा करणार आहे की तो ड्रामा पाहून खूप जास्त वाईट वाटणार आहे, ते पण विशालसाठी. हो, असंच काय घडलं आहे आणि राखीने तिची लिमिट परत एकदा पार केली आहे. याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की शेवटी झालं काय राखी आणि विशालमध्ये. या व्हिडिओमध्ये नक्कीच पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून राखी घरामध्ये आली आहे ती फक्त आणि फक्त ड्रामा क्रिएट करते. स्वतःहून ड्रामा क्रिएट करताना आपण तिला आत्तापर्यंत बघितलेलं आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये ती कोणत्या ना कोणत्या सदस्याला पोक नक्कीच करणार, ट्रिगर नक्कीच करणार, समोरच्या व्यक्तीला त्रास नक्कीच देणार आणि त्याच्यामुळे जो एक ड्रामा क्रिएट होतो त्यामुळे तिला खूप जास्त मजा वाटते. ती खूप जास्त हॅपी होताना आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आतापर्यंत राखीने खूप लोकांना ट्रिगर केलं आहे. जसं दीपालीला खूप वेळा तिने स्वतःहूनच पोक केल्या, ट्रिगर केलेला आहे. त्यासोबत तन्वीला पण केलेला आहे, रिवाला पण केलेला आहे आणि राकेशला पण केलेला आहे. पण मला अजिबात वाटत नव्हतं की राखी तिच्या मित्रासोबत पण सेम तसंच करणार आहे, म्हणजे ती विशालसोबत पण तसाच ड्रामा करणार आहे. पण आता जो विशालसोबत जो राखीने ड्रामा केला आहे तो नेक्स्ट लेवलचा आहे, म्हणजे एकदमच खालच्या थराचा तिने ड्रामा केलेला आहे. म्हणजे स्पायसेस, आपण मसाले ज्याला म्हणतो, मसाले राखीने विशालवर फेकला आहे. हो, अशीच काही एक अपडेट आहे आणि बिग बॉसने एक नवीन प्रोमो आउट केला आहे ज्यामध्ये असं दिसत आहे की विशाल आणि राखीमध्ये काही आर्ग्युमेंट झालेली आहे आणि त्यामध्ये विशाल राखीला बोलत होता की मी तुला घाबरत नाही आणि तू मला ट्रिगर अजिबात करू शकत नाही. मी एवढा स्ट्रॉंग आहे की तुझ्या बोलण्याने किंवा तुझ्या वागण्याने मी ट्रिगर होणार नाही, तुझ्या बोलण्याने तुझ्या वागण्याने मला अजिबात त्रास होणार नाही. पण ही राखी आहे, राखी काही पण करू शकते आणि राखीने तसंच केलं. तिने मित्राला पण सोडलं नाही. तोच मित्र जो 10 वर्षापासून तिचा मित्र होता पण त्याला पण राखीने सोडलं नाही. राखी असं पण बोलताना दिसले की जे काही मैत्री आहे ती घराच्या बाहेर, इथे नाही, इथे फक्त आपण कंटेस्टंट आहोत, इथे आपण फक्त सदस्य आहोत. आणि असं करून तिने राखीने विशालला ट्रिगर व्हावं म्हणून तिने विशालवर मसाले फेकायला तिने चालू केलं. त्यामध्ये पहिलाच मसाला तिने हळद फेकायला चालू केली, तरी पण विशाल अजिबात ट्रिगर झाला नाही. विशाल बोलत होता की तू काही पण कर, मी एका जागावरून हटणार आहे, बघ तुझ्यामध्ये किती दम आहे. विशाल राखीला पण बोलत होता की तू आतापर्यंत 16 सीझन केलेस ना, आता दाखव तुला किती पॉवर आहे, तो पॉवर मला दाखव, मला तुझा पॉवर तो बघायचाच आहे. पहिल्यांदा तर राखीने विशालवर हळद फेकली तेव्हा पण विशालला काहीच झालेलं नाही, म्हणजे विशालने रिॲक्शन दिलंच नाही. त्यावर राखीला अजून राग आला. राखीला असं वाटलं की नाही, अजून काहीतरी आपल्याला फेकायला पाहिजे, तेव्हाच विशाल ट्रिगर होईल. त्यानंतर राखीने परत काही मसाले फेकायला चालू केलं, तरी पण विशाल डगमगला नाही. विशाल एकाच जागेवर बसलेला होता. मसाले फेकून तर राखीने हद्दच पार केलेली होती, कारण राखी ड्रामे करते हे आपल्याला माहीत होतं, पण ते मित्रसोबत पण ह्या प्रकारचा, या एवढा खालच्या लेवलचा ड्रामा करणार असं अजिबातच वाटलं नव्हतं. राखीने विचार करून घेतला होता की आत्ता विशालला ट्रिगर करायचंच आहे, मग त्यासाठी वाटेल ते करायला लागेल, तरी पण चालेल. तर राखीच्या मनात आलं की आतापर्यंत जेवढे मसाले फेकले त्यामुळे विशाल अजिबात ट्रिगर झाला नाही, विशालला अजिबात राग आलेला नाही. तर एक मसाला असा आहे ज्यामुळे तो ट्रिगर नक्कीच होणार. मग राखीनं असं विचार केला की तिने आता तिखट फेकावं. हो, राखीच्या मनात हा विचार नक्कीच आला आणि ती तिखट घेऊन विशाल जवळ पण आली आहे, असं प्रोमोमध्ये दाखवलं आहे. आता यासमोर नक्की काय होणार हे आपल्याला माहिती नाही, पण मला अपेक्षित नव्हतं की राखी विशालसोबत असं काही करणार आहे, विशालच्या अंगावर मसाले फेकणार आहे. राखीच्या या कृत्यामुळे मला खूप वाईट वाटलं. तसंही हल्ली राखी खूप जास्त इरिटेटिंग वाटायला लागली होती आणि आता हा सीन पाहून तर खूप जास्त इरिटेटिंग दिसत आहे. आणि आता खरंच असं वाटतं की राखीला बिग बॉसने घराच्या बाहेर नक्कीच काढायला पाहिजे. राखीच्या या बिहेवियरबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.